Hello friends, welcome to Sri Academy of Science, Kara. In this video, we will discuss about the polyembryony, which belongs to the topic reproduction in plants. या व्हिडिओ मध्ये आपण पॉलीएम्ब्रियोनी हा पॉइंट डिस्कस करणार आहोत जो नीट साठी इम्पॉर्टंट आहे. सो द पॉलीएम्ब्रियोनी पॉइंट व्हिच इज इम्पॉर्टंट विथ रिस्पेक्ट टू नीट एक्झामिनेशन्स. आता मीनिंग बघा, पॉली मीन्स मेनी, एम्ब्रियोनिक मीन्स एम्ब्रियो. सो डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रियो इनसाइड द सेम ओव्ह्यूल. एकाच ओव्ह्यूल मध्ये ज्या वेळेला अनेक एम्ब्रियो तयार होतात त्याला पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणायचं. किंवा काय म्हणूया आपण, ओव्ह्यूल इज फर्दर डेव्हलप्ड इनटू सीड्स. ओव्ह्यूलचं रूपांतर कालांतराने कशामध्ये होणार बाळांनो? सीड्स मध्ये. सो ओव्ह्यूल इज कन्वर्टेड इनटू सीड्स. त्यामुळे काय म्हणूया आपण, डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इनसाइड द सीड इज कॉल्ड पॉलीएम्ब्रियोनी. So definition of polyembryony is the process of development of more than one embryo inside the seed is called polyembryony. सीड्सच्या आतमध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो डेव्हलप होतात त्या प्रोसेसला म्हणायचं आहे पॉलीएम्ब्रियोनी. राइट. नेक्स्ट, it was first noticed by Leeuwenhoek in 1790 in the seeds of citrus genus. Okay. पॉलीएम्ब्रियोनी पहिल्यांदा कुणी ऑब्झर्व केलं तर लिव्हनहुक या सायंटिस्टने पहिल्यांदा ऑब्झर्व केलेलं आहे. ओके. कुठल्या तर सिट्रस जीनस आहे. सिट्रस जीनसच्या सीड्स मध्ये पॉलीएम्ब्रियोनी लिव्हनहुकने 1719 मध्ये ऑब्झर्व केलेली आहे. ओके. नेक्स्ट, occurrence of more than one embryo in seeds which results in emergence of multiple seedlings. तुम्हाला माहित आहे सीडचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण तर हा झाला सीड्स. इनसाइड द सीड्स एम्ब्रियोज आर प्रेझेंट. ओके. एम्ब्रियोचे दोन पार्ट पडतात, प्लिम्यूल आणि रॅडिकल. प्लिम्यूल विल डेव्हलप इनटू शूट सिस्टम अँड रॅडिकल विल डेव्हलप इनटू रूट सिस्टम. ओके. पण ज्या वेळेला सीड्स मध्ये एकच एम्ब्रियो असेल त्यावेळेला त्याच्यापासून एक प्लांट तयार होणार आहे किंवा एक सीडलिंग तयार होईल. प्लांटची इनिशियल स्टेज कुठली आली? सीडलिंग. पण जर एकाच सीड्स मध्ये अनेक एम्ब्रियो जर असतील, एकाच सीड्स मध्ये जर अनेक एम्ब्रियो असतील तर मल्टिपल सीडलिंग तयार होणार ना, अनेक सीडलिंग्स तयार होणार आहेत. सो जेवढे एम्ब्रियो असतील तेवढे सीडलिंग त्या सीड्स मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे म्हटलेलं आहे. आणि ह्या मल्टिपल सीडलिंग मुळे काय होणार आहे, एक सिग्निफिकन्स आहे, इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायवल. समजा एक सीडलिंग जगलं नाही तर दुसरं जगेल, दुसरं नाही जगलं तिसरं जगेल. म्हणजे जेवढे सीडलिंग्स आहेत त्याच्यापैकी एक जरी सीडलिंग सर्वाइव्ह झालं तर त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार होणार आहेत. ओके. म्हणून म्हटलेलं आहे ऑकरन्स ऑफ मोर दॅन वन एम्ब्रियो इन सीड्स which results in the emergence of multiple seedlings. एकाच सीड्स मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो आपल्याला बघायला मिळाल्यामुळे किंवा एकापेक्षा जास्त एम्ब्रियो असल्यामुळे त्या सीड्स मध्ये मल्टिपल सीडलिंग्स असणार आहेत किंवा मल्टिपल सीडलिंग्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. ओके. पॉलीएम्ब्रियोनी मे बी ट्रू ऑर फॉल्स. पॉलीएम्ब्रियोनी दोन प्रकारे असू शकते, ट्रू पॉलीएम्ब्रियोनी अँड फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. So first one is the true polyembryony. What is meant by true polyembryony? When many embryo arises from same embryo sac called true polyembryony. म्हणजे पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय तुम्हाला माहित आहे, एका सीड्स मध्ये अनेक एम्ब्रियो असतात त्याला पॉलीएम्ब्रियोनी असं म्हणायचं आहे. पण ट्रू पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय, तर ज्या वेळेला एम्ब्रियो एकाच एम्ब्रियो सॅक पासून तयार होतात, म्हणजे अनेक एम्ब्रियो एकाच एम्ब्रियो सॅक पासून तयार होतील त्यावेळेला त्याला म्हणायचं ट्रू पॉलीएम्ब्रियोनी. सो व्हेन मेनी एम्ब्रियो अराइजेस फ्रॉम सेम एम्ब्रियो सॅक. बघा, मेनी एम्ब्रियो अराइजेस फ्रॉम सेम एम्ब्रियो सॅक, ज्या वेळेला अनेक एम्ब्रियो एकाच एम्ब्रियो सॅक पासून तयार होणार आहे त्यावेळेला त्याला म्हणायचं ट्रू पॉलीएम्ब्रियोनी. याच्या ऑपोजिट बघा, व्हॉट इज मीन बाय फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी? when many embryo
डिफरंट एम्ब्रियो सॅक. ज्या वेळेला अनेक एम्ब्रियो तयार होतील पण वेगवेगळे एम्ब्रियो सॅक पासून तयार होतील त्यावेळेला त्याला म्हणायचं फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. इज इट क्लिअर? समजलं का? ट्रू पॉलीएम्ब्रियोनी आणि फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. ट्रू पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? तर ज्या वेळेला सीड्सच्या आतमध्ये अनेक एम्ब्रियो तयार होतात पण ते एकाच एम्ब्रियो सॅक पासून तयार होतात त्याला म्हणायचं ट्रू पॉलीएम्ब्रियोनी. फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? तर ज्या वेळेला एका सीड्स मध्ये अनेक एम्ब्रियो तयार होतात पण ते वेगवेगळ्या एम्ब्रियो सॅक पासून तयार होतात त्याला म्हणायचं फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. ओके, so these are the two terminologies which is used in the polyembryony. First one is the true polyembryony and second one is the false polyembryony. पॉइंट अगदी सोपा आहे पण नीट साठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, इथपर्यंत समजलं पॉलीएम्ब्रियोनीची डेफिनेशन, त्याचे 3 पॉइंट आणि त्याचे 2 मीनिंग, ट्रू पॉलीएम्ब्रियोनी अँड फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. नेक्स्ट we will discuss about the types of polyembryony. राइट, आता तुम्हाला एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर्स माहित पाहिजे. ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूलच्या आतमध्ये तुम्ही जर बघितलं या पद्धतीनं हे इंटिग्युमेंट्स, outer integument and inner integument. Inside the integument parenchymatous tissue are present called nucellus. Nucellus मधली कुठली तरी एक सेल आर्चिस्पोरियन सेल म्हणून काम करणार आहे, ती डिप्लॉइड आहे. आर्चिस्पोरियन सेल will differentiated into मेगास्पोर मदर सेल्स आणि त्या मेगास्पोर मदर सेल्स पासून काय तयार होणार बाळांनो? तर एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे. या पद्धतीने एम्ब्रियो सॅक मध्ये चॅलायझर रिजनला 3 अँटीपोडल सेल्स आहेत, सेंटरला 2 सेकंडरी न्यूक्लियस आणि मायक्रोपाइल रिजनला सेंट्रल एग आणि बाजूला 2 सिनर्जिड्स. ओके, मग ट्रू पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? तर पहिल्यांदा पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? तर एका ओव्ह्यूल मध्ये किंवा आता ओव्ह्यूलचं रूपांतर नंतर कालांतराने सीड्स मध्ये होणार आहे. मग एका सीड्स मध्ये एकापेक्षा जास्त जर एम्ब्रियो असतील तर त्याला पॉलीएम्ब्रियोनी म्हणायचं. राइट, त्याच्यानंतर ट्रू पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? तर ज्या वेळेला एका सीड्स मध्ये एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतील पण ते एकाच एम्ब्रियो सॅक पासून तयार होतील त्याला म्हणायचं ट्रू पॉलीएम्ब्रियोनी. फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय? तर एका सीड्स मध्ये अनेक एम्ब्रियो तयार होतील पण ते वेगवेगळे एम्ब्रियो सॅक पासून तयार होणार आहे त्याला म्हणायचं फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी. ओके, अशा पद्धतीने आपण काय बघितलेलं आहे? आता this is the structure of ovule and inside the ovule embryo sac is present. Inside the embryo sac egg is present. After the double fertilization these egg will develop into embryo. डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो एग आहे त्या एगचं डेव्हलपमेंट कशामध्ये होणार आहे? एम्ब्रियो मध्ये होणार आहे. मग आता बघा, द फर्स्ट टाइप इज द ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियो. ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियो म्हणजे काय? तर बघा, ज्या वेळेला एम्ब्रियो तयार केला जातो पण तो एम्ब्रियो हा एम्ब्रियो सॅक सोडून म्हणजे गॅमेटोफाइट सोडून एम्ब्रियो सॅक सोडून बाकीच्या डिप्लॉइड टिश्यू पासून तयार होणार आहे. मग डिप्लॉइड टिश्यू कोणाचा असेल? एक तर इंटिग्युमेंटचा असेल किंवा न्यूसेलस मधला असेल. म्हणजे इंटिग्युमेंटचा डिप्लॉइड टिश्यू किंवा न्यूसेलस मधला डिप्लॉइड टिश्यू हा एम्ब्रियो तयार करणार आहे किंवा अनेक एम्ब्रियो तयार करतात त्याला म्हणायचं ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. वेन एम्ब्रियो डेव्हलप्स डायरेक्टली फ्रॉम डिप्लॉइड सेल्स ऑफ न्यूसेलस अँड इंटिग्युमेंट कॉल्ड पॉलीएम्ब्रियोनी. मग बघा, ऍक्च्युअली एम्ब्रियो कशापासून तयार व्हायला पाहिजे? एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एग पासून तयार व्हायला पाहिजे पण ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी मध्ये तसं होत नाही. एक तर न्यूसेलस मधले डिप्लॉइड सेल्स त्याच्यामध्ये अनेक एम्ब्रियो तयार होणार आहेत, त्याच्यामध्ये मेनी एम्ब्रियोज फॉर्म करणार आहेत किंवा इंटिग्युमेंट्स मधले डिप्लॉइड सेल्स, इंटिग्युमेंट्सची डिप्लॉइड सेल्स काय करेल? इंटिग्युमेंट्सची डिप्लॉइड सेल्स अनेक एम्ब्रियो तयार करणार आहे किंवा न्यूसेलस मधली डिप्लॉइड सेल्स अनेक एम्ब्रियो तयार करेल. याला म्हणायचं ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. समजलं? म्हणजे न्यूसेलस या ठिकाणी एम्ब्रियो सॅकचा काहीही संबंध नाही. ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी मध्ये
ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी मध्ये एम्ब्रियो सॅकचा काही संबंध नाही. ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय, तर एम्ब्रियो सॅक सोडून कोणतीही डिप्लॉइड सेल्स, मग ती डिप्लॉइड सेल्स इंटिग्युमेंटची असेल किंवा न्यूसेलसची असेल, मग ते इंटिग्युमेंटची डिप्लॉइड सेल्स किंवा न्यूसेलसची डिप्लॉइड सेल्स ही डेव्हलप होऊन अनेक एम्ब्रियोज तयार करतात, त्याला म्हणायचं ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. स्टेटमेंट तेच दिलेलं आहे, वेन embryo develops directly from the diploid cells of nucellus called nucellus and integuments called polyembryo. समजलं? And example is the citrus. Example is citrus. So adventive polyembryo, that means what? When embryo develops directly from the diploid cells of nucellus and integuments called adventive polyembryony. इथे ऍडव्हेंटिव्ह शब्द राहिलेला आहे, ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी. लक्षात ठेवा, ऍडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियोनी समजलं का? त्याच्यानंतर सेकंड टाइप इज द क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी. क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी मात्र एम्ब्रियो सॅक पासून तयार होणार आहे, पण काय होणार आहे बघा, इनसाइड द क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी स्ट्रक्चर ऑफ ओव्यूल, इनसाइड द स्ट्रक्चर ऑफ ओव्यूल हे काय सगळे इंटिग्युमेंट्स आहेत. इंटिग्युमेंट एन्क्लोजेस द न्यूसेलस. न्यूसेलसच्या आतमध्ये काय असणार आहे, एम्ब्रियो सॅक तयार झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे. ओके, आणि एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये आफ्टर द फर्टिलायझेशन व्हॉट विल हॅपन, द झायगोट विल डेव्हलप इनटू एम्ब्रियो. झायगोटची डेव्हलपमेंट एम्ब्रियो मध्ये होणार आहे. त्यावेळेला काय होणार आहे, तर झायगोट मध्ये आपल्याला क्लीवेज आलेली बघायला मिळणार आहे. अनेक क्लीवेज म्हणजे झायगोट मध्ये पार्टिशन पडतं किंवा झायगोटचे छोटे छोटे युनिट्स तयार होतात आणि त्या झायगोटचा प्रत्येक युनिट एक नवीन एम्ब्रियो तयार करतो, त्याला म्हणायचं क्लीवेज पॉलीएम्ब्रियो. सोपं आहे. सो व्हेन झायगोट ऑफ प्रो एम्ब्रियो म्हणजे एम्ब्रियो तयार व्हायच्या पूर्वी एग पासून तयार झालेला जो झायगोट आहे त्याच्यामध्ये क्लीवेज पडतात, त्यामुळं त्याच्यामध्ये छोटे छोटे युनिट पडणार आहेत किंवा त्या झायगोटचे पार्टिशन्स पडतात आणि प्रत्येक पार्टिशन्स किंवा प्रत्येक क्लीवेज हा नवीन एम्ब्रियो तयार करणार आहे, त्याला म्हणायचं क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी. म्हणजे या ठिकाणी या तुकड्यापासून वेगळा एम्ब्रियो, खालच्या तुकड्यापासून वेगळा, या तुकड्यापासून वेगळा एम्ब्रियो आणि याच्यापासून तुकडा. म्हणजे समजा झायगोटचे 4 तुकडे झाले किंवा झायगोटचे 4 क्लीवेजेस झाले, क्लीव्स झाले, तर त्या झायगोटच्या 4 क्लीव्स पासून 4 एम्ब्रियो तयार होणार आहे. आणि हे सगळं क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी कशामध्ये बघायला मिळणार आहे, इनसाइड द एम्ब्रियो सॅक, जिथं ऍक्च्युअली एम्ब्रियो तयार होतो तिथे. इथं एम्ब्रियो सॅक सोडून दुसरीकडे, इथं एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये. सो क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी, व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी, व्हेन झायगोट ऑफ प्रो एम्ब्रियोस sometimes divides or cleaves into many parts or units and each part or unit then develops into an embryo called cleavage polyembryo. Cleavage polyembryo समजलं का तुम्हाला? ओके, काय आहे परत एकदा बघा. एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियोचं रूपांतर झायगोट मध्ये होणार आहे. सॉरी, एगचं रूपांतर झायगोट मध्ये होणार आहे, बरोबर आहे. डबल फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एगचं रूपांतर झायगोट मध्ये होणार आहे. मग ज्या वेळेला एगचं रूपांतर झायगोट मध्ये होईल, झायगोट तयार झाल्यानंतर त्या झायगोटचे छोटे छोटे तुकडे पडतात. तुकडे पडतात म्हणजे काय, त्याच्यामध्ये पार्टिशन्स पडतात किंवा क्लीव्स पडतात आणि त्या क्लीव्स पासून प्रत्येक नवीन एक एम्ब्रियो तयार होतो, त्याला म्हणायचं क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी. आणि हे आपल्याला एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये जिथं एम्ब्रियो जिथं झायगोट पासून एम्ब्रियो तयार होतो तिथं आपल्याला बघायला मिळणार आहे. सो क्लीवेज पॉलीएम्ब्रियोनी, when zygote of proembryo sometimes divides and cleaves into many parts or units and each part or units then develops into an embryo called cleavage polyembryony. And significance of the polyembryony is polyembryony increases the chances of survival of the new plant. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, समजा एका सीड्स मध्ये अनेक एम्ब्रियो असतील तर त्या सीड्सचे सर्वायवलचे चान्सेस वाढतात. कारण समजा 5 एम्ब्रियो आहेत तर 5 एम्ब्रियो 5 सीडलिंग तयार करतील, मग 5 पैकी कुठलं तरी एक जगेल ना, कसलीही ऍडव्हान्स कंडिशन्स असली तरी. त्यामुळं
पॉलीएम्ब्रियोनी काय करणार आहे तर इट इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ सर्वायवल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पॉलीएम्ब्रियोनीचे डेफिनेशन, पॉलीएम्ब्रियोनीचे दोन मीनिंग, ट्रू पॉलीएम्ब्रियोनी आणि फॉल्स पॉलीएम्ब्रियोनी, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ पॉलीएम्ब्रियोनी आणि सिग्निफिकन्स ऑफ पॉलीएम्ब्रियोनी हे पॉइंट बघितलेले आहेत.